हार्दिक स्वागत आहे। भरपूर चांगलं पाठबळ, भरपूर चांगलं सपोर्ट पिसावरे टीम साठी करण्यासाठी सध्या मैदानावरती आल्या। तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो। चला आता विनंती असे पिसावरे टीम तर मागील मॅच मध्ये आपण पाहिलं मंगेश म्हात्रेचे दमदार केली आणि या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकरणारा हा खेळाडू आणि त्याला अनेक सारे कॅश प्राइज देखील होते। रुपेश पाटील यांच्याकडून देखील कॅश प्राइज आणि ते कॅश प्राइज देखील त्यांच्यापर्यंत आता पोहोचला। आपण जाऊया आता या मॅच कडे जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारवे आणि सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल। मंगेश म्हात्रे आणि विजय पवार हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आत दाखल झाले सलामीसाठी। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील पाहायला मिळाला बंटी म्हात्रे हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे श्रीकृष्ण स्पोर्ट नागसेट टीमचा। कॉम्बॉक्स मध्ये देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा। अगदी चांगली स्पर्धा आज देखील एक संघ आपला अधिराज्य कायम ठेवला सुपर 4 साठी तो संघ दाखल होईल। आज कोणता संघ आपला नशीब आजमावेल आणि या चमचमत्या चार्ट राब्यावरती त्या संघाचं नाव कोरलं जाईल हे पाहणं देखील गरजेचं आहे। समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंगेश म्हात्रे, नॉन स्ट्राइक वरती फलंदाज विजय पवार ही सलामीची जोडी गावदेवी पिसारवे टीमची। बॉलिंग ट्रॅक वरती बंटी म्हात्रे पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज या बंटी म्हात्रे समोर मंगेश। पहिलाच बॉल अगदी जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न अल्लावून कार्पेट केला ऑफ साइडला। क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला। एका धाबेच्या मदतीने वैयक्तिक संघाचं हे अकाउंट ओपन केलं फलंदाज मंगेश म्हात्रेंना। स्ट्राइक रोटेट झाली। स्ट्राइक वरती फलंदाज पाहिला तर विजय पवार एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये। गोलंदाज या पुन्हा एकदा इनसाइड आउट चांगला फटका फुल टॉस बॉल होता फक्त दिशा दिली आणि चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर 4 धाबेसाठी चौकार। मदतीने संघ 5 या आकड्यावरती पहिला षटक या आणि अशा षटकामध्ये फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली विजय पवारनं। पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय आता ऑनसाइडला केलेला पॉवर सर्कलचं षटक या क्षेत्ररक्षक दूरवर येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉल वरती 2 धावा कंप्लीट केला। 2 धावेच्या मदतीने संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। सात धावा धावपुस्तकावरती। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा बंटी म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती प्रहार केलाय पाचच्या प्रॉपर इनटू द स्लॉट फेकून दिला टॉप द प्लॉट हा टोकलाय षटकार। षटकाला 6च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती। धावगतीला वेग दिला आणि चांगलं स्टार्ट चांगली बॅटिंग करत असताना विजय पवार पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता। शॉट बाकवास कवरलेला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे जोपर्यंत उचलते फेकते तोपर्यंत सिंगल। या बॉलवरती आले 1 धाव 1च्या मदतीने संघ 14 या आकड्यावरती। चेंडूचा विचार केला अद्याप एक चेंडू शिल्लक असेल। बंटी म्हात्रेचा षटक थोडासा मागणार राहतोय श्रीकृष्ण स्पोर्ट नागसेट टीम साठी ज्या षटकामध्ये 5 चेंडूच्या अखेरीस धावा खर्च केला 14। अंतिम बॉल आहे अंतिम बॉल वरती तडाखा दिला बॅक स्क्रीनच्या समोर हा बॉल लॉक केला अंतिम बॉल वरती टोकला षटकार। रुपेश शेट पाडले एक दमदार व्यक्तिमत्व। लक्ष असू द्या दोन्ही फलंदाजासाठी सुवर्ण संधी जर नॉट आउट राहिले तर दोन्ही फलंदाजांना रुपेश
रुपेश शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी मात्र थोडासा वेगळा कॅश प्राइज पाहता रुपेश शेठ पाटील यांच्याकडून तुम्हाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत खेळ करावा लागेल आणि नॉट आउट होऊन तुम्हाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल तेव्हाचा कॅश प्राइज तुम्हाला दिला जाईल. एक चांगला व्यक्तिमत्व एक दमदार व्यक्तिमत्व आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. रुपेश शेठ पाटील यांना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस दमदार सुरुवात मिळाली गावदेवी पिसारवे टीमला आणि ताबा आल्या टोटल 20. विजय पवार त्याच्यानंतर मंगेश मात्रे दोन्ही साईडनं आक्रमण केला आणि पहिल्या षटकामध्ये बंटी मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये 20 ताबा जमा केला. सेकंड षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला रोशन मात्रे ज्याचा वापर केला श्रीकृष्ण स्पोर्ट नागसे टीमनं. आता इथे थोडासा धावगतीला ब्रेक द्यावा लागेल आणि जर धावगतीला ब्रेक द्यायचा तर तुम्हाला विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. पदतालिकेचा वापर केला एक्स्ट्रा कबर ड्राईव्ह केला आणि एक चांगला फटका एक्सिक्यूट करत असताना टोकला चौकार. व्यासपीठावरती शुभ आगमन होतोय. हरिभक्त पारायण आमचे बारामजी मात्रे यांचे इथे शुभ आगमन झाला. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून बाबा मी हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस नाही एकच धाब्याने समाधान मानला. चांगला खेळ सध्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एका साईडला विजय पवार आणि दुसऱ्या साईडला फलंदाज मंगेश मात्रे ही जोडी आपण सध्या खेळपट्टीवरती सलामीवीर आणि ओपनिंग ब्लास्ट करत असताना गावदेवी पिसारवे टीमची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहतो. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. गावदेवी पिसारवे समोर मंगेश मात्रे इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल तो मात्र रोशन मात्रे. थोडासा रिदम चुकला गोलंदाज रोशन मात्रे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा फुटवर्क तुमचा रिदम हे महत्वाचं असतं. तेव्हाच तुम्ही सक्षमरित्या गोलंदाजी करू शकता. थोडासा रिदम चुकला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील गोलंदाज रोशन मात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. ऑन साइडला केला डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य आणि संघ हा जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिला 26 धाबा. या षटकामध्ये थोडासा धावगतीला ब्रेक दिला. पहिला बॉलवरती चौकाला मागे 3 बॉलवरती 3 सिंगल पाहिला. थोडासा धावगतीला ब्रेक देण्याचा प्रयत्न करतोय रोशन मात्रे श्रीकृष्ण स्पोर्ट नागसे टीम साठी. विजय पवार आक्रमण झालाय. त्याच्या बॅट मधून आपण पाहिला 1 षटकार आणि 2 चौकार फलंदाज विजयच्या बॅट मधून पाहिल्या. इनसाइड आउट वेट ऑन वॉच लेट कटचा हा नजाकत फटका फलंदाज विजय पवारच्या बॅट मधून हा 3रा चौकार. हो वेगवान बॉल होता. लाईन पाहावी लागेल. लक्ष्मणला मिस करता पंचांचा इशारा आला की बॉल वाईट. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. 31 धावा धाव पुस्तकावरती. विजय पवार चांगला खेळ साकारतो. मागील मॅच मध्ये पाहिला मंगेश पातेंना चांगला खेळ साकारला. आता या मॅच मध्ये जबाबदार खेळ साकारतो फलंदाज विजय. त्याच्यानंतर ऍडव्होकेट आमचे स्वप्नीलजी कांबळे साहेब ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. ते या स्पर्धेला एन्जॉय करतात. तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभ आगमन होतोय. रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक मल्हार बैलाचे मालक सन्माननीय जयदास शेठ पाटील
जगदीश शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दादाला विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. मल्हार बैलाचे मालक एक दमदार व्यक्तिमत्व यांचे इथे शुभागमन झालंय. दादा यावं आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 31 आकड्यावरती. 31 धावपुस्तकावरती. मागे 2 बाद सलग निर्धाव फेकले गोलंदाज रोशन मातेना आणि थोडंसं ताकद दिला आपल्या षटकामध्ये. धावगतीला ब्रेक देण्याचं काम केलं तो मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमसाठी. संघ 31 आकड्यावरती. अलाउन द कार्पेट केला. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारलाय. फक्त एकच धावेने समाधान मानला. तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती. योगेश म्हात्रे हे कष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 1 धावेच्या मदतीने संघ 32 आकड्यावरती. थोडासा धावगतीला आता ब्रेक दिला, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावाला. त्याच्यानंतर थोडासा धावगतीला ब्रेक देण्याचं काम केलं. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमला मात्र विजय थांबणार नाही. हवा यांना चढवत असताना हा टोकला ब्रांडे षटकार. करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विजय पवार वैयक्तिक दमदार योगदान देतोय गावदेवी पिसारबे टीमसाठी. हो, जड मध्ये फेकला लाऊड अपील. LBW चा शिकारा. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारबे टीमला विकेटची गरज होती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमसाठी आणि अखेरकार ती विकेट घेतली गोलंदाज योगेश म्हात्रेंना. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारबे टीमला वैयक्तिक 28 धावांचे योगदान दिलं. विजय पवारने दमदार सुरुवात करून दिली गावदेवी पिसारबे टीमला आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. फलंदाजी करत असताना मॅच मध्ये मागील बॉल वरती षटकार पाहिला, लगेच पर उत्तर दिले योगेश म्हात्रेला, जिथे विजय पवारची विकेट योगेश म्हात्रेला मिळाली. नवीन फलंदाज राजकुमार पाटील फलंदाज. ऑनसाइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. आता इथून पुढे धावगतीला ब्रेक दिला जाईल का, धावगतीला थोडंसं स्लो केलं जाईल का? श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमच्या माध्यमातून विजय पवारने अभय रॅकेटचा वापर केला आणि एक दमदार योगदान दिलं. 28 धावांची उपयुक्त केली साकारली. आता त्याची विकेट गेल्यानंतर कोणता खेळाडू टीमची जबाबदारी स्वीकारेल? इन ॲक्शन मध्ये फलंदाज तुम्ही पाहता मंगेश म्हात्रे हा फलंदाज. हो, जड मध्ये फेकला बॅक टू द बॉलर आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. हा षटक भरपूर चांगला श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीम साठी पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या पहिली संघ
39 39 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारवे पा मागील मॅच मध्ये अर्धशतकीय केली टोकणारा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज मंगेश म्हात्रे हा फलंदाज आहे. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल कॅच साठी सत्यबानजी पाटील यांच्याकडून जर कोणताही खेळाडू प्रेक्षकांना जर आयवा कॅच पकडली तर त्याच्यासाठी हेल्थ दिले जाईल याच्याकडे लक्ष द्या. चांगली स्पर्धा प्रेक्षकांसाठी हे देखील आपण हा कॅश प्राइज पाहतोय. हेल्थ दिली जाईल जर प्रेक्षक कमाल कॅच घेतली तर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 40 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 20 आले. चांगली सुरुवात मिळाली गावदेवी पिसारवे टीमला. त्याच्यानंतर रोशन म्हात्रेने योगेश म्हात्रेंना बॅकअप दिला, कमबॅक केलं श्रीकृष्ण स्पोर्ट नागसे टीमला आणि 18 बॉलच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. शेवटच्या षटक बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल म्हात्रे हा चौथा ट्रम्प कार्ड श्रीकृष्ण स्पोर्ट नागसे टीमचा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंगेश म्हात्रे आज ओपनर आहे आणि इथे अंतिम षटकामध्ये प्रतिप्रहार करावा लागेल आणि त्या ईर्षेनं बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू होता. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला आणि इथे मात्र फक्त मिळेल सिंगल. एकेरी दाबेला प्राधान्य दिलं. एका दाबेच्या मदतीनं संघ 41 41 या आकड्यावरती पोहोचला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये किती दाबा जमा करेल गावदेवी पिसारवे आणि किती दाबेचं लक्ष सेट केलं जाईल सेकंड 17 मध्ये जेव्हा बॅटिंग साठी उतरेल तो मात्र संघ श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. स्ट्राइक रिटेल झाली. स्ट्राइक वरती राजकुमार पाटील. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. पंचांचा इशारा देखील आला. इट इज अ वाईट. आवांतर एक्स्ट्रा एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 42 42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारवे. आपण विचार केला विजय पवारची विकेट घेण्यासर पूर्णपणे शांत ठेवलं सध्या बॅटिंग करत असताना पिसारवे टीमला. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप सेन्शन करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाने केले चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल वरती मिळते 4 टोकला चौकार. चौकार आला. 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 46 46 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कुणाल म्हात्रे थोडंसं क्षेत्रच्या माध्यमातून चुकी केली आणि ती चुकी मात्र तुमच्यासाठी महागडी राहू शकते. फुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मार्क्स लाईन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि इथे घडलं काय रेपर घेतलं. पाहिलं जाईल हाईट फॅक्टर साठी आणि फलंदाज रन आउट मध्ये शिकार झालाय. हा लागतोय दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारवे टीमला. दोन्हीसाठी देऊया. येस
रनआउट देखील हा खेळाडू नसेल. सेफ पॉपेस क्रेजवरती पोहोचला. या बॉलवरती धावा पाहिल्या तर 2 धावा आल्यात आणि संघ 2च्या मदतीनं पुढे सरसावलाय. सेफ लँडिंग झाला. इथे 2 धावा आल्यात. अद्याप एक 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघ 48 या आकड्यावरती. समर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा राजकुमार पाटील. हो वेगवान बॉल होता. 50 वेग. लाईन देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि हा डॉट चेंडू आलाय. पण चांगली गोलंदाजी करत असताना बाकी 3 षटक अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केलं श्रीकृष्ण स्पोर्ट नागपूर टीमला. आणि जिथे ताब्यासाठी आता खरं तर मेहनत करावी लागते गावादेवी पिसावी टीमला. विजय पवारची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे मोठ्या पटकांपासून पूर्णपणे वंचित ठेवला श्रीकृष्ण स्पोर्ट नागपूर टीमला. बाटची एज फलंदाज बाद. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी पिसारवे टीमला. भरपूर चांगली गोलंदाजी आपण कुणाल मात्रेची पाहिली. अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि 2 धाबा देखील इथे आता यस पाहिला जाईल. पुन्हा एकदा रेपर घेतलाय की फलंदाज सेफ पॉपेस क्रीज वरती पोहोचलात की फलंदाज रन आउटचा शिकार आहे. याची पाहणी वृत्ती केली जाईल. श्रीकृष्ण स्पोर्ट नागपूर टीम समोर असेल. सेकंद सतत जसा चालू होईल कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. सलग 4 इनिंग आम्ही कॉमेंट्री केली. आता साई राजे सलग 3 इनिंग जाऊया. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व आयोजक कमिटीचा मनापासून आभार व्यक्त करेन की 1 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. तुमचा आम्ही मनापासून आभार. आमचे साई असेल आपण देखील आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मंगेश व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटला भगवंत मानणारे हे व्यक्तिमत्व आमची येवन जोडी रुपेश शेठ पाटील नकुल शेठ पाटील त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई 11 आयोजित क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. चेक हॅलो हॅलो चेक हॅलो
हेड चेक हेड सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला योगेश म्हात्रे रितेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. चला आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकला तुमचे बंधुतुल्य मित्र आहेत. शिरोलीचा एक गोड आवाज मंगेश पाटील यांचा आपण व्यासपीठावरती करूया शुभ सन्मान. सन्मान महाराष्ट्राचा, अभिमान क्रिकेटचा, गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. 51 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 51 धाव्यांचं आव्हान आहे. 50 धावा कंप्लीट केल्यात. आई गावदेवी 11 पिसारवी टीम जर सुपर 4 मध्ये दाखल झाली तर मामा यांच्याकडनं 2 गुंठे जागा भेटेल. चांगला फटका समोर शैलेश आहेत एक दमदार आयोजक. भरपूर मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी भेटीच येणार. मॅन ऑफ द सिरीज साठी तिथे 4 व्हीलर आहे. तर नक्कीच ज्या संघांना प्रवेश हवा असेल त्यांनी शैलेश म्हात्रे, विजय पवार, सागर पाटील यांच्याशी संपर्क साधा. कट इथे मात्र काय घडलंय? झेल सरळ डोळ्यावरती आदळला की काय? जास्त लागले असेल पाणी घेऊन चला आपण 12th मॅन. चला पाणी घेऊन चला लगेच. या ज्ञानेश्वर पाटील या आपण कॉमेंटेटर बंधूंचे आपण शुभ सन्मान करूया. अशी कुठली स्पर्धा नसेल तिथे 4 वाजता समालोचना करताना इतक्या लवकर आम्ही सुट्टी देतो. हरकत नाही, आमचे बंधू आहेत. भरपूर मजाक आम्ही करत असतो एकमेकांसोबत गोलंदाज. यार हो वेग होता योगेश साठी. हा चेंडू डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. इथे मात्र नशिबाची साथ लाभली आहे फलंदाजासाठी. रितेश पाटील रितेश आहेत आता स्ट्राइक एंड वरती. 50-51 धावेंचा लक्ष्य. काय झालंय बॉल? हो हो व्हेरी गुड स्ट्रोक. चाललाय चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. एक्झिक्यूट केला होता. धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तर 16 धावा आहेत. 50-51 धावांचा पिछा करत असताना विजय पवार सारख्या एक चांगल्या गोलंदाजा समोर आपण खेळतायत आणि रितेश ही फलंदाजी जबरदस्त वाखण्याजोगी फलंदाजी करतायत. विकेटची गरज आहे. विकेट मिळाली असती. स्टार्टअप तुम्ही ज्यावेळी क्षेत्ररक्षण करता त्यावेळी तुम्हाला स्टार्ट घेणं गरजेचं असतं. मग तुम्ही इनफिल्ड मध्ये किंवा बाउंड्री रेषेर लगत जर तुम्ही असाल. रुपेश दादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू. क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व. आज त्यांची रॉयल एंट्री आहे. A1 जोडी नकुल शेठ पाटील आणि आमचे रुपेश दादा पाटील यांची आज रॉयल एंट्री आहे. संध्याकाळची गुलाबी थंडीमध्ये एक 17 असेल त्यांच्या समवेत
इथे पहिला षटक समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 17. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप काही 34 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. गोलंदाज तयार आहेत. तेजस हा ट्रॅकर चाललाय. चेंडू डिपेक्स ट्रॅकवर सीमा रेषे लगत. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. क्षेत्ररक्षण तुम्हाला हाय क्वालिटीचं करायचं आहे. चांगल्या धावसंख्या आहेत. मी म्हणेन गावदेवी 11 पिसारवे टीमच्या प्रेक्षक वर्ग या ठिकाणी ऑन साइड मध्ये झाडांच्या खालती 70% लोकसंख्या आमची पिसारवेची आहे. कारण ज्यावेळी विकेट येणार त्यावेळी टाळ्यांचा जल्लोष पाहणार. चाललाय चेंडू ऑन साइड मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली थ्रो येते. एक धाव मिळेल अशाच पद्धतीने गोलंदाजी. परंतु नागझरी टीमच्या बाजूने विचार केला तर योगेश सारखा एक बलाढ्य खेळाडू आहे. ताकदवान आहे, बलवान आहे, शक्तिमान आहे टीमचा. आणि रितेश त्याच्या जोडीनं चांगला खेळ करतोय. रितेशच्या बॅट्समध्ये 2 मोठे ब्लास्ट पाहिले. योगेश चांगल्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ. ओपन स्लॉट्स मध्ये देखील त्यांची गणना केली जाते. बॅटच्या स्लॉट मध्ये व्यवस्थित नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत. दूरवर येते फलंदाज बाद त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षक राजकुमारनं अगदी राजेशाही पद्धतीने झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय तो मात्र योगेश म्हात्रे. बंटीमध्ये आम्ही शैली पाहिले. बंटीची खूप चांगला खेळाडू आहे. परंतु पाहूया आपल्या टीमसाठी कशा पद्धतीने तो योगदान देणार याच्याकडे लागलेल्या नजरा किडरकांच्या. तेजसची ही कामगिरी पाहिली. तेजसने 3 चेंडू फेकल्या, 3 धावा खर्च केल्या, तर 1 विकेट मिळाली आहे तेजसला. रितेश आणि ही आपण बंटी पाहतोय जोडी या मैदानामध्ये. यस डेफिनेटली बॅटची कडा. फलंदाज बाद. बिग विकेट. हे पहा किती आमचे पिसारेचे समर्थक किती आहेत. जरा जोरदार टाळ्या. पिसारेचे जे समर्थक मॅच बघतात ना त्यांच्यासाठी टाळ्या आम्ही वाजू. हॅट्रिक ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. रोशन मागचा मॅचचा हिरो आहे. रोशनची रोषणाई इथे मात्र फैलेल का. ठाकूर आताच आहे की विस्फोटक खेळाडू हे. ऑन हॅट्रिक येणारा चेंडू स्पर्धेची विकेट हॅट्रिक करून देणारा चेंडू आहे. परंतु पाहूया इथे तेजस कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार आहेत. गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिक. चेंडू खूप चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. जसे चेंडू डॉट जसे विकेट तसे पिसारचे खंदे समर्थक उचलून टाळ्या आणि उभे राहून अगदी विजयाचा जल्लोष साजरा करत असताना. परंतु मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीम प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. फटका फसलाय. पुन्हा एकदा राजकुमार. आता मात्र सोडणार नाही. पहा जल्लोष. क्या बात आहे. पिसारवे संघ दाखल झाला तर या मैदानाचे चौफेर जत्रा लागेल. मेला भरेल. इतके प्रेक्षक वर्ग आमचे पिसारवेचे क्रीडा रसिक चाहते आहेत. म्हणून टीम एकत्रित करून गावासाठी खेळा करणे समर्थक तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात. जी जर्सी तुमच्या खांद्यावरती आहे ते जर्सीला जो घाम येत असतो आणि त्या घामाला वास आपल्या गावाचा असतो. गावासाठी केला, टीमसाठी केला.
12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावा. लक्ष भरपूर आता मोठा आहे. आता रितेश आणि यानंतर कुणाल यांच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे. शैलेश गोलंदाजीसाठी तयार आहेत. तलोजा मजकूर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांच्या दिशेने निघताय. दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला फेकावं लागेल. 12 मध्ये आता 30 धावींची गरज आहे. 15.00 ची सरासरी तुम्हाला इथे गाठायची आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस. टॉस केला चेंडू. फुल टॉल उचलून करून देणार फटका. चालला सीमारेषेच्या बाहेर. सूर्याच्या तेजोमय किरणाला लखलखित करणारा प्रकाश आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाजाचा. रितेशच्या बॅट्स मधून बिग ब्लास्ट षटकार. हेलो चेक चेक चेक. डिरेक्शन. सहा चेंडू 16 धावींची गरज. रोशन म्हात्रेवरती टीमचा भविष्य दिला आहे. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय तो मात्र जयदास. नावामध्ये जय जय जयकार आहे. 6 चेंडू 16. हो हो गुड नाटेक. जयदास का हे सिक्सर देख. याचंच नाव क्रिकेट आहे. बऱ्याच जणांना असताना पाहिलं, बऱ्याच जणांना रडताना पाहिलं. पहिल्या चेंडूवरती आला षटकार जयदासच्या बॅट्स मधून.
5 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज रोशनला चांगली गोलंदाजी इथनं करायची आहे. हो यावेळेस फटका फसला. विजय पवार चुकी करणार नाहीये. फलंदाज 5-4 मध्ये 10. मॅच खूप रंगात आली. आता रंगात आली आहे मॅच. आता 4 मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. 6 मध्ये 16 होत्या. 5 पहिल्याच बॉल वरती षटकार आला. दोन्ही टीमचे समर्थक शांत आहेत. मॅच 4 मध्ये 10 धाब्यांची गरज. चार चेंडू 10 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज अक्षय. प्लस येतच ना आपल्या मनच कमबॅक करायला लागेल. चालवते मजकूर इसलिए बॉलिंग 4 चेंडू 10 धाब्यांची गरज. यावेळेस फाईन लेग सीमा रेषा पार. 4 रन. तीन चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. 3 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. आल्या यावेळेस फलंदाज आपण पाहिला अक्षयनं इथे चौकार ठोकून अशा इच्छा महत्वाकांक्षा पल्लवित केल्या टीम श्रीकृष्ण नागझरी टीमच्या. 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच रंगात आली आहे मॅच. गोलंदाज सज्ज. यावेळेस आडव्या बॅटनं हो यावेळेस क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. मंगेशनं टिपला झेल. संपलाय इथे अक्षयचा खेळ. रितेश अगदी माशासारखा तडफडतो स्ट्राईक साठी. कारण त्याच्या बॅट्स मधून आपण 3 षटकार पाहिलेत, 1 चौकार पाहिल्यात. 26 धाब्यांवरती खेळतायत. इथेच आपण चुकतोय. आता नवीन येणारा फलंदाज सेट झालेला नसतो. सेट झालेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती अगदी घाम पुसत दर्शवतोय की मला एक द्या, संधी द्या. कृष्णा आल्यात. कृष्णा सातपुते सारखी फलंदाजी करायची आहे. उर्वरित समीकरण 2 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच, पैसा उसूल मॅच. दोन्ही टीमचे जे आमचे समर्थक होते ना ते आता अगदी शांत बसल्यात. कोण जिंकणार कोण हरणार. दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते. इतकी चांगली स्पर्धा तुमच्या भेटीस आली. ओमसा 11 तोलोचा मोजकूर यांची ही प्रतियोगिता. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतो कृष्णाला अगदी चांगली फटकेबाजी करायची आहे. येणारे 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार कृष्णासाठी. यावेळी आडव्या बॅटनं सिंगलच काढून समाधान मानावं लागेल. गरज नव्हती. आता 1 चेंडूवरती 4 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच, लाजवाब मॅच. जबरदस्त मॅच ज्याने मॅच मध्ये शिरकाव केला होता. आता 1 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. प्रेक्षक वर्ग जे खाली बसले होते ते अगदी उठून उभे राहिल्यात. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. संकट गगनी गडगडते. उरी समस्या कडकडते. तना मनाला भेगा चिरून उभय चराचर गडगडते. मग तू ही त्रिशूल डमरूधर डम 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 कर. आरूढ हो तू सर्वांवरती प्रलयकारी तांडव कर. 1 चेंडू
4 धाव्यांची गरज. प्रेक्षक वर्ग मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. एक चेंडू 4 धावा. चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मॅच मध्ये शिरकाव. आई गावदेवी 11 पिसारवे टीम इथे यस फलंदाज बाद. 2 सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला आई गावदेवी 11. नक्कीच दुसरी धाव जोखीम घ्यायची गरज